टू के जे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत कोऑर्डिनेशन कंपाऊंड. बघा, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे जसं एक एक्झाम्पल घेतलं आपण, CONH3/6 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय घेतला, Cl3. हा कंपाऊंड घेतला. तर जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, दिसताय, जो काय हा स्क्वेअर ब्रॅकेट दिसताय, याच्या जो आतमध्ये असतो त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन स्फिअर. त्याला काय म्हणतात, कोऑर्डिनेशन स्फिअर, किंवा त्यालाच म्हणतात नॉन आयोनायझेबल स्फिअर. नंतर हा जो असतो याला म्हणतात काउंटर आयन. याला म्हणतात काउंटर आयन किंवा आयोनायझेशन स्फिअर. याला म्हणतात आयोनायझेशन स्फिअर. नंतर बघा, हा जो दिसत आहे कोबाल्ट, हा असतो आपला सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन. सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन दिसतंय. या सेंट्रल मेटल ॲटमला जे लागलेले असतात, जसं हा लागलाय, तर हे असतात आपले लिगॅंड. हे काय असतात आपले लिगॅंड. म्हणजे जे डायरेक्टली बॉन्डेड असतात कोणाला, सेंट्रल मेटल ॲटमला, त्यांना म्हणतात लिगॅंड. नंतर हा जो नंबर दिसतोय, हा जो आहे आपला 6, हा जो 6 आहे म्हणजे जेवढे लिगॅंड आहे, हा असतो याचा कोऑर्डिनेशन नंबर. काय असतो, कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहे. बघा, ते एक कॉम्प्लेक्स आहे, त्याच्याकडे काय आहे, एक सेंट्रल मेटल ॲटम असतो, नंतर कोऑर्डिनेशन स्फिअर असते, लिगॅंड असते, कोऑर्डिनेशन नंबर असते, काउंटर आयन असतात. त्यालाच आपण म्हणतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणतो. चला बघा, आता टाइप्स ऑफ लिगॅंड, म्हणजे लिगॅंड किती भागात डिवाइड आहे, तर 3. पहिला मोनोडेंटेड लिगॅंड, पॉलीडेंटेड लिगॅंड आणि ॲम्बिडेंटेड लिगॅंड. आता पॉलीडेंटेड लिगॅंड म्हणजे, मोनोडेंटेड लिगॅंड म्हणजे असं कंपाऊंड ज्याच्याकडे फक्त एक सिंगल डोनर ॲटम प्रेझेंट असेल. जसं CN-, NH2-, OH-, Br-. हे असे कंपाऊंड आहे ज्याच्याकडे फक्त काय आहे, एक सिंगल डोनर ॲटम प्रेझेंट आहे, त्याला म्हणतात मोनोडेंटेड लिगॅंड. ज्याच्या पॉलीडेंटेड म्हणजे ज्याच्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील. 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय असतील, डोनर ॲटम, जे देऊ शकतात, म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर आहे, जो देऊ शकतो. तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन डोनर असतील तर त्याला म्हणतो आपण पॉलीडेंटेड लिगॅंड. याच्यामध्ये येते इयन, इथिलीन डायअमाइन. इयन म्हणजे इथिलीन डायअमाइन. जर याचं स्ट्रक्चर लिहायचं असेल तर असं असतं बघा, NH2, CH2, CH2 आणि NH2. बघा असं आहे. तर बघा, या नायट्रोजनकडे पण लोन पेअर आहे, या नायट्रोजनकडे पण लोन पेअर आहे, दिसतं. तर किती लोन पेअर आहेत, 2 लोन पेअर आहे. तर हा जातो बायडेंटेडमध्ये, कारण की 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो ना, तर हा जातो बायडेंटेडमध्ये. नंतर येतो C2O4 निगेटिव्ह. हा आहे ऑक्झॅलेट आयन. हा पण काय येतो बायडेंटेडमध्ये. याच्याकडे पण 2 आहेत. याचा स्ट्रक्चर असा असतो, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, O निगेटिव्ह, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, नंतर O निगेटिव्ह. तर अशा प्रकारे याचा स्ट्रक्चर असतो. ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चर याच्यावर निगेटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह. त्याच्याकडे पण किती आहेत, 2 आहेत निगेटिव्ह चार्जवाले. तर हा पण बायडेंटेडमध्ये जातो. आणि एक असतो इथिलीन, म्हणजेच एक असतो EDTA. खूप इम्पॉर्टंट आहे हा. कोण, EDTA, इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट. याचं नाव काय, इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट. हा जो हा याच्याकडे 6 असतात टोटल. त्याला हेक्साडेंटेड लिगॅंड म्हणतात. लक्षात ठेवाल, हा काय आहे आपला हेक्साडेंटेड. याला म्हणतात हेक्साडेंटेड. कोण, EDTA म्हणजेच इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट. चला नंतरचं बघा, नंतर काय आहे आपलं ॲम्पिडेंटेड लिगॅंड. तर ॲम्पिडेंटेड लिगॅंड म्हणजे जसं NO2 आपण असंही लिहू शकतो आणि ONO पण लिहू शकतो. म्हणजे हा NO2च आहे, पण जेव्हा मेटलसोबत बॉइंड करेल, हा मेटलसोबत समजा बॉइंड केला, इथे पण यानं काय केला, मेटलसोबत बॉइंड केला समजा. तर बघा, इथं मेटलसोबत कोण लागला, नायट्रोजन, पण इथं कोण लागलं आहे, ऑक्सिजन. सारखं दिसतंय का, नाही. इथं कोण लागलं आहे, ऑक्सिजन, इथं कोण लागलं आहे, नायट्रोजन. कंपाऊंड तर एकच आहे, पण एकच कंपाऊंड 2 फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, म्हणून त्याला म्हणतात ॲम्बिडेंटेड लिगॅंड. ठीक आहे. नंतर बघा, नंतर आहे ऑक्सिडेशन स्टेट आणि EN नंबर म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटोमिक नंबर. EN म्हणजे इफेक्टिव्ह ॲटोमिक नंबर. तर आपण जो कंपाऊंड घेतला होता CO, काय घेतला होता, CO. चला
NH3/6 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय होता Cl3 असं होतं. तर याचं मला काढायचं आहे ऑक्सिडेशन स्टेट. तर ऑक्सिडेशन स्टेट कोणाची काढतात? मेटलची. कोणाची? मेटल. तर हा मेटल आहे आपला, तर आपल्याला माहीत नाही आहे म्हणून काय कन्सिडर करू? एक्स. काय कन्सिडर करू? एक्स. नंतर बघा लिगँड किती आहे? 6. किती लिगँड आहे? 6 लिगँड आहे. पण अमोनिया न्यूट्रल लिगँडमध्ये जातो, तो त्याच्याकडे अमोनिया जो आहे NH3 न्यूट्रलमध्ये जातो, ते एकही त्याच्याकडे काही आहे नाही, प्लस म्हणून 0. इथं किती क्लोरीन आहे? 3 क्लोरीन आहे म्हणून 3 लिहिलं. एका क्लोरीनवर जसं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनवर -1 चार्ज असतो, तर काय लिहू? -1 इक्वल टू 0 इक्वल टू काय लिहू? 0. चला ते पुट करा. x इज इक्वल टू एक्स प्लस हा 0 होऊन जाईल. हे काय येईल? 3 × -1 काय होऊन जाईल? -3 इक्वल टू 0. तर x -3 इक्वल टू 0. तर x इज इक्वल टू हा 3 तिकडे जाईल, तर काय होऊन जाईल? +3. तर x इज इक्वल टू +3. आता हा एक मेथड ही अशी झाली की असं पण सॉल्व करता येतो. दुसरी मेथड अशी पण असते बघा. ही पहिली मेथड. दुसरी मेथड अशी आहे, हाच कंपाऊंड आहे, याला जेव्हा ब्रेक केलं मी CONH3/6 हाच कंपाऊंड. आता 3 क्लोरीन काय करतील? 3 निगेटिव्ह चार्ज घेऊन जातील, कारण क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज असतो. जर हा 3 क्लोरीन चार्ज घेऊन गेला तर ब्रॅकेटवर कोणता चार्ज येईल? 3+. समजत आहे काय केलं? हे 3 क्लोरीन निघून गेले, त्याच्यावर कोणता चार्ज येईल? 3+ चार्ज येईल. समजा याचं मला ऑक्सिडेशन स्टेट काढायचं आहे, तर कसं काढेन? मला याचं काढायचं आहे, तर काय लिहू? x प्लस किती लिगँड आहे? 6. अमोनियावर कोणता चार्ज असतो? 0. काय लिहिलं? x + 6. अमोनियावर चार्ज असतो 0. तिकडे कंपाऊंड आहे, तर काय देत आहे? डायरेक्ट इक्वल टू आणि +3. इथं काय केलं? हे पूर्ण कंबाईन केलं, बरोबर? Clचे अंदर घेतले. इथं आता काही आहे का ब्रॅकेटच्या बाहेर? नाही, डायरेक्ट चार्ज आहे. तर कसं करायचं? बाकीचं लिहून घ्यायचं, इक्वल टू जो चार्ज असतो तो लिहून घ्यायचं. तर काय होईल? x हा 0 होऊन जाईल, इक्वल टू काय येईल? +3. म्हणजे दोघांचे ऑक्सिडेशन स्टेट सेमच आहे, कारण की कंपाऊंड सेमच आहे. ठीक आहे. आता मला याचं काढायचं आहे इफेक्टिव्ह ॲटोमिक नंबर काढायचं आहे. काय काढायचं आहे? इफेक्टिव्ह ॲटोमिक नंबर काढायचं आहे. चला बघा, तर इफेक्टिव्ह ॲटोमिक नंबरचा फॉर्म्युला असतो म्हणजेच EAN हा इक्वल असतो Z - X + Yच्या. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. काय असतो? Z - X + Y. तर Z म्हणजे काय होतो? ॲटोमिक नंबर. X म्हणजे काय होतो? ऑक्सिडेशन स्टेट. Y म्हणजे होतो डोनर, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. आता मला याचं काढायचं आहे, समजा याच कंपाऊंडचं मला काढायचं आहे. ठीक आहे, मी कसं काढेल बघा. मी काय लिहिल? EAN इक्वल टू Z म्हणजे काय? ॲटोमिक नंबर. आता कोबाल्टचा ॲटोमिक नंबर आपल्याला माहीत पाहिजे, एलिमेंट 30 पर्यंत तरी पाठ करून घ्या. तर कोबाल्टचा ॲटोमिक नंबर किती होऊन जाईल बघा. कोबाल्टचा ॲटोमिक नंबर किती येतो? 27. झाला? 27 येतो. नसेल येतं मोजून घ्यायचं बरोबर. नंतर मायनस एक्स म्हणजे काय होतो? याचा ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3 आहे दोघांचा, तर काय लिहू? +3 प्लस वाय म्हणजे लिगँड किती आहे बघा. लिगँड किती आहे? 6. तर 6 लिगँड इंटू एनी टाईम करायचं 2. म्हणजे जेवढेही लिगँड असतील, समजा 4 असते तर 4 × 2, 3 असते तर 3 × 2. ठीक आहे, सॉल्व करा. किती येतील? हा किती होऊन जाईल? 24 + 12 इक्वल टू काय होतो? 36. म्हणजे याचा अर्थ जर हा 36 येत आहे, म्हणजे 18, 36, 54 जसे आहेत आपले नोबल गॅसचे जर व्हॅल्यू येत असेल यांची कॅल्क्युलेट केल्यानंतर, याचा अर्थ हा EAN रूलला काय करतो? फॉलो करतो. तर बघा वर्नर थेरी. तर वर्नर थेरी म्हणजे जसं कंपाऊंड आपण एक्झाम्पल घेतलं होतं CONH3/6 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय घेतला होता? Cl3. याला जर मी ओपन करून लिहिलं, म्हणजेच हा जो असतो याला ओपन करून जेव्हा मी लिहू तर काय होईल? CO हे ओपन करून लिहू तर अमोनिया किती लागले आहे? 6. तर NH3 किती आहे टोटल? 6. NH3 इथे पण NH3 आणि इथे पण NH3 आणि यांच्या बीचमध्ये काय द्यायचे? कोऑर्डिनेट बॉन्ड द्यायचे. ठीक. आणि ब्रॅकेटच्या या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे? Cl3. आता जेव्हा आपण हे लिहित आहोत बघा, ते जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये असतात यांना म्हणतात सेकंडरी व्हॅलेन्सी. काय म्हणतात? सेकंडरी व्हॅलेन्सी. सेकंडरी व्हॅलेन्सी. आणि जे बाहेर असतात त्यांना म्हणतात प्रायमरी व्हॅलेन्सी.
काय म्हणतात, प्रायमरी व्हॅलेन्सी. म्हणजेच वरनं तरी दोन भागात डिवाइड आहे, एक सेकंडरी व्हॅलेन्सी, एक प्रायमरी व्हॅलेन्सी. नंतर प्रायमरी व्हॅलेन्सीला दुसरं नाव आहे आयोनायझेशन स्पियर. काय आहे, आयोनायझेशन स्पियर. आणि सेकंडरी व्हॅलेन्सीला दुसरं नाव आहे नॉन आयोनायझेबल स्पियर. अशा प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे. नंतर बघा, नंतर काय आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स. काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स. हे किती भागात डिवाइड आहे, दोन भागात. तर बघा, टाईप्स ऑफ लिगॅंड म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑन द बेसिस ऑफ टाईप्स ऑफ लिगॅंड. हे तुम्हाला पेपरमध्ये विचारलं आहे. हे दोन भागामध्ये आहे. पहिला होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. काय आहे, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आणि दुसरा आहे हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. दुसरा हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. म्हणजेच ऑन द बेसिस ऑफ काय आहे, टाईप्स ऑफ लिगॅंड. हे कॉम्प्लेक्स किती भागात डिवाइड आहे, दोन. एक होमोलेप्टिक, हेटेरोलेप्टिक. तर होमोलेप्टिकमध्ये फॉर एक्झाम्पल जर लिगॅंड सारखे असतील, काय असतील, लिगॅंड सारखे, जसं NH3/6 ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहिला, Cl3. बघा, हे जे लिगॅंड आहेत 6 टोटली सेम आहे, काय डिफरंट आहे का, नाही. बाहेरचे जे असतात ते लिगॅंड नसतात. जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये सेंट्रल मेटल ॲटमला लागलेले असतात तेच लिगॅंड असतात. ठीक आहे, ते लिगॅंड किती आहे, 6 टोटली सेम आहे. तर तो झाला होमोलेप्टिक लिगॅंड. जर दुसरा झाला म्हणजे होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स, हाच एक्झाम्पल घेतला, CO NH3/4 Cl2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर Cl. बघा, आता काय आहे, हे लिगॅंड अमोनिया किती आहे, 4 आहे. अमाइन किती आहे, 4. आणि क्लोरीन किती आहे, 2. सारखे झाले का, नाही. हे 2 आहे आणि हे 4 आहे, टोटल 6 आहे. पण हे वेगवेगळे आहे, ते याला म्हणतात हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. काय म्हणतात, हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. हे IMP आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा. नंतर आहे चार्ज म्हणजे कॉम्प्लेक्स ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑफ द कॉम्प्लेक्स. ते 3 भागामध्ये आहेत. किती, 3. तर पहिला कॅटायोनिक कॉम्प्लेक्स. काय आहे पहिला, कॅटायोनिक कॉम्प्लेक्स. दुसरा अनायोनिक कॉम्प्लेक्स. अनायोनिक कॉम्प्लेक्स. आणि तिसरा न्यूट्रल कॉम्प्लेक्स. म्हणजे चार्ज जो असतो हा किती भागात डिवाइड आहे, 3. एक कॅटायोनिक कॉम्प्लेक्स, नंतर अनायोनिक कॉम्प्लेक्स आणि नंतर न्यूट्रल कॉम्प्लेक्स. हा याच वर्षी विचारलेला होता तुम्हाला. बघा, तर कॅटायोनिक कॉम्प्लेक्स जो असतो याचा अर्थ जर कंपाऊंडवर पॉझिटिव्ह चार्ज असेल, जसं हे Cl निघून गेले, समजा हे Cl निघून गेले, तर Cl स्वतःसोबत किती चार्ज घेऊन जातील, निगेटिव्ह चार्ज घेऊन जातील. तर ब्रॅकेटवर किती चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजेच एक्झाम्पल जर मी लिहित असेल CO NH3/6 आणि ब्रॅकेटच्या वर 3+. तर बघा, स्क्वेअर ब्रॅकेटच्या वर कोणता चार्ज आहे, प्लस चार्ज आहे. तर म्हणून याला म्हणू आपण कॅटायोनिक कॉम्प्लेक्स. अनायोनिक कॉम्प्लेक्स म्हणजे बघा FeCN/6 ब्रॅकेटच्या वर 2-. आता बघा, स्क्वेअर ब्रॅकेटच्या वर कोणता चार्ज आहे, मायनस चार्ज आहे. आता कधी कधी काय करतो, असं पण देतो बघा, K2 FeCN6. आता ब्रॅकेटच्या वर चार्ज नाही आहे. समजा तुम्हाला हा पण दिलं असतं तर काय केलं असतं, क्लोरीनला रिमूव्ह केले असते तर ब्रॅकेटच्या वर पॉझिटिव्ह चार्ज झाला असता. म्हणजे हा कॅटायोनिक कॉम्प्लेक्स. आता इथं बघा, इथं चार्ज डायरेक्ट दिला आहे तर आपण म्हणू शकतो, पण या कंपाऊंडवर चार्ज दिला आहे का, नाही. आता पोटॅशियम जो असतो तो मेटल असतो, मेटल पॉझिटिव्ह चार्ज घेऊन जातो. तर 2 पॉझिटिव्ह चार्ज घेऊन गेले तर काय येईल, 2 निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजे हा कोण आहे, अनायोनिक कॉम्प्लेक्स. आणि नंतरचा आहे न्यूट्रल कॉम्प्लेक्स. म्हणजेच FeCO/5 समजा. तर बघा, इथं ना चार्ज दिला आहे का, नाही. स्टार्टिंगला किंवा एंडिंगला, स्क्वेअर ब्रॅकेटच्या स्टार्टिंगला किंवा एंडिंगला काही कंपाऊंड आहेत का, नाही. ते याला म्हणू आपण न्यूट्रल कॉम्प्लेक्स. नंतरचे बघा IUPAC नियम. तर IUPAC नियम लिहिताना पहिलं लिहायचं लिगॅंडबद्दल. तर लिगॅंड किती आहे, इथं 4 असेल तर येतो टेट्रा, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा, 5 असतील तर पेंटा. ठीक आहे, ते टेट्रा कोण आहे, सायनाइड म्हणून लिहितात सायनो, टेट्रा सायनो. नंतर निकेल आहे तर निकेल. आता बघा, निगेटिव्ह चार्जवाला जर कॉम्प्लेक्स असेल तर मेटल लिहिल्यानंतर त्याला लावायचं ATE म्हणजे नाव झालं निकलेट. काय झाला, निकलेट. काय केलं, बाकी पूर्ण ॲज इट इज. फक्त जर निगेटिव्ह चार्जवाला कॉम्प्लेक्स असेल तर मेटलला काय लावायचं, ATE. नंतर याचं ऑक्सिडेशन स्टेट किती येईल, +2. आणि आयन लिहिलं आहे, चार्ज आहे म्हणून आयन. नंतर बघा, आता याच्यामध्ये बघा सोडियम पहिले आहे स्टार्टिंगला, तर नाव पण स्टार्टिंगलाच येईल म्हणजे सोडियम.
पहिले आहे तर पहिले. नंतर आता लिगँडबद्दल लिहा. किती लिगँड आहे? 6. 6 आहे म्हणून हेक्सा. कोण आहेत हेक्सा? नायट्रो, म्हणजे हेक्सा नायट्रो. आणि यांच्या बीचमध्ये गॅप द्यायची नाही. हेक्सा नायट्रो. मग कोण आहे? कोबाल्ट. कोबाल्ट. ठीक आहे. आता बघा याच्यावर काही चार्ज नाही आहे, पण जर माझे हे सोडियम निघाले, सोडियम पॉझिटिव्ह चार्ज घेऊन जातील, तर ब्रॅकेटवर कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह. एनी टाइम तुम्हाला निगेटिव्ह चार्ज दिलं जाईल अशी काही गॅरंटी नाही. तर हा जर निघाला त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल, आणि निगेटिव्ह चार्जवाल्याला मेटलला काय लागतो? AT. म्हणजे इथे लावा ATE, म्हणजे झाला कोबाल्टेट. नंतर काय लिहू? त्याची ऑक्सिडेशन स्टेट याची किती आहे? +3. आणि आयन लिहायची गरज नाही, कारण की इथं 3 लिहिलेलं आहे. नंतरचं बघा. आता याच्यामध्ये जे लिगँड आहे ते 2 प्रकारचे आहेत. एक आहे ब्रोमीन म्हणजे ब्रोमो, आणि एक आहे अमाइन. तर अल्फाबेटनुसार जो पहिले येतो त्याला पहिले लिहा. अमाइन पहिले येतो. हे किती आहे? 4. म्हणून काय लिहू? टेट्रा. कोण आहेत? अमाइन. म्हणून टेट्रा अमाइन. टेट्रा अमाइन. ब्रोमीन किती आहे? 2. म्हणून डाय ब्रोमो. गॅप नाही द्यायची. ठीक आहे. डाय ब्रोमो. झालं ब्रोमो लिहून. आता प्लॅटिनम आहे तर प्लॅटिनम लिहा. प्लॅटिनम. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? याचं ऑक्सिडेशन स्टेट लिहा. ब्रॅकेटमध्ये याचं ऑक्सिडेशन स्टेट असतो 4. आणि लास्टमध्ये ब्रोमीन आहे म्हणून अजून ब्रोमाइड. काय लिहायचं? ब्रोमाइड. कुठून आला ब्रोमाइड? हा ब्रोमीन जो आहे तो लास्टमध्ये आहे, त्याला कुठून? ब्रोमाइड. ते पहिले असेल तर पहिले लिहायचं, लास्टमध्ये आहे तर लास्टमध्ये. सोडियम आहे तर सोडियम ॲज इट इज. इथं लास्टमध्ये आहे तर ब्रोमाइड, क्लोराईड, आयोडाईड असं. नंतरचं बघा. नंतरचं काय आहे आपला? हा बघा, याच्या स्टार्टिंगला काहीच नाही आहे, एंडिंगला पण काहीच नाही आहे. काही कंपाऊंड दिसत आहे का? नाही. काही चार्ज दिसत आहे का? नाही. याचा अर्थ तो काय आहे आपला? न्यूट्रल कॉम्प्लेक्स. काय आहे? न्यूट्रल. तर 5 आहे म्हणून काय लिहू? पेंटा. कोण 5 आहे? CO म्हणजेच कार्बोनिल. पेंटा कार्बोनिल लिहिले. पेंटा कार्बोनिल. आणि हा काय आहे? आयरन. आणि याचा काय असते? ऑक्सिडेशन स्टेट 0. तर अशा प्रकारे IUPAC नेम आपल्याला लिहायचं होतं. नंतरचं बघा. नंतरचं आहे स्ट्रक्चरल आयसोमर, जे तुम्हाला विचारलेलं आहे. तर स्ट्रक्चरल आयसोमर किती भागात डिवाइड आहे? 4. पहिला आहे लिंकेज आयसोमर. लिंकेज आयसोमर म्हणजे बघा, जसं NO2 आणि ONA, म्हणजे एकाच कंपाऊंडमध्ये जर लिंक वेगवेगळं होत असेल कंपाऊंड, एकाच कंपाऊंडमध्ये फॉर एक्झाम्पल जर मला लिहायचं आहे तर CO असं लिहत आहे मी, NH3/5ONA आणि ब्रॅकेटच्या बाहेर Cl3 असं लिहिलं. आणि दुसऱ्या कंपाऊंडमध्ये इथे NO2 लिहिलं. याचा अर्थ पहिले काय झाला? ONA लागला, नंतर काय लागला? NO2 लागला. म्हणजे लिंकेज काय झाली? वेगवेगळी. त्याला म्हणतात लिंकेज आयसोमर. नंतर आहे आयोनायझेशन आयसोमर, जो काय बनवतो? आयन्स बनवतो. जसं फॉर एक्झाम्पल CO NH3/5Br आणि ब्रॅकेटच्या बाहेर SO4. समजा मी याला डिसोशिएट केलं तर हे सल्फाईड आयन बाहेर जाऊन जातील. बरोबर आहे. याच्यावर चार्ज येईल, म्हणजे जे आयन्स बनवतील त्याला म्हणा आयोनायझेशन. नंतरचं आहे आपला काय आहे? कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे ज्याच्यामध्ये 4 कंपाऊंड राहतील तुम्हाला. समजा मी प्लॅटिनम NH3/4 लिहिलं, नंतर लिहिलं सायनाईड CN/4 म्हणजे क्रोमियम 4. तर काय होतील? नंतरच्या कंपाऊंडमध्ये हा प्लॅटिनम इथे जाईल आणि हा क्रोमियम इथे येईल. म्हणजे यांनी काय केलं? आपला कोऑर्डिनेशन स्पियर काय केला? चेंज केला. यांनी काय केला? कोऑर्डिनेशन स्पियर चेंज केला. त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन आयसोमर. आणि लास्टवाला आहे तुमचा सॉल्व्हेट आयसोमर. तर सॉल्व्हेट आयसोमर म्हणजे ज्याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये पाणी असेल, म्हणजेच काय असेल? CO H2O/6 लिहिलं समजा, आणि Cl3 असं लिहिलं. तर बघा, याच्या असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय असेल? पाणी असेल, म्हणजे सॉल्व्हेट, वॉटर असेल, त्यालाच म्हणतात सॉल्व्हेट आयसोमर किंवा हायड्रेट आयसोमर. लक्षात ठेवायला एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. नंतरचं बघा जॉमेट्रिक आयसोमर. त्याच्यामध्ये 2 येतात. एक येतो टेट्राहायड्रल, एक येतो टेट्राहायड्रल आणि दुसरा येतो ऑक्टाहायड्रल. दुसरा येतो ऑक्टाहायड्रल. तर टेट्राहायड्रल म्हणजे ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? 4 असेल, म्हणजे CN = किती असेल? 4. आणि ऑक्टाहायड्रल म्हणजे ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर CN किती असेल? 6. फॉर एक्झाम्पलमध्ये बघा, प्लॅटिनम NH3/4
Cl2 हा एक कंपाऊंड झाला आणि दुसरा बघा इथं लिहित आहे CONH3/4 Cl2 ब्रॅकेटच्या वर समजा 2+ असं कंपाऊंड झालं. हा एक कंपाऊंड झाला आपला, हा एक कंपाऊंड झाला, बरोबर आहे. तर जेव्हा मी याच्याबद्दल काही लिहिल, ठीक आहे, तर याचं मला काढावं लागतं जॉमेट्रिक आयसोमर म्हणजे ज्याच्यामध्ये सिस आणि ट्रान्स बनतात. त्याचं इथं 2 पाहिजे, ठीक आहे. बघा ते याचा कोऑर्डिनेशन नंबर किती येईल 4, 2 आणि 2 4 येईल आणि हे किती 4 आणि 2 किती येईल 6. म्हणजे ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे ते इन जनरल टेट्राहेड्रल. तर फॉर एक्झाम्पलमध्ये जर मला याला ओपन करून लिहायचं आहे मी कसं लिहिल बघा, CO झालं किती आहे NH3 आणि Cl असं आहे. बघा जर एकाच साईडला लागले असतील, काय असतील एकाच साईडला, बघा इथे अमोनिया अमाइन एका साईडला आहे, क्लोरीन एका साईडला आहे, तर त्याला म्हणतात सिस आयसोमर. काय म्हणतात? सिस आयसोमर. आणि जर समजा ते डिफरंट साईडला असते, फॉर एक्झाम्पल असं CO इथं Cl NH3 आणि इथं पण NH3. बघा तर हे जे Cl आहे कोऑर्डिनेट बॉन्ड द्यायला विसरायचं नाही. तर बघा याच्यामध्ये बघा हा जो आहे क्लोरीन अपोजिट साईडला आहे, अमाइन अपोजिट साईडला आहे, त्याला म्हणतात ट्रान्स आयसोमर. लक्षात ठेवाल, एकाच साईडला असतील तर सिस, अपोजिट साईडला असतील तर ट्रान्स. याच्यामध्ये पण तसंच येईल. जर एक्झाम्पल मी काढलं समजा तर काय येईल CO किती बॉन्ड दाखवावे लागतील 6. तर इथं Cl बाकीच्या ठिकाणी NH3 अजून NH3 कोऑर्डिनेट बॉन्ड तुम्ही दाखवून द्याल, ठीक आहे. तर बघा जर Cl बघा सारखेच बाजूला आहे म्हणजे Cl इथं आहे आणि Cl इथं आहे, त्याला म्हणतात सिस आयसोमर. याला काय म्हणतात? सिस आयसोमर. आणि ट्रान्स कोणाला म्हणू आपण? जर बघा CO इथं Cl असेल बाकीच्या ठिकाणी काय असेल अमाइन, तुम्ही लिहून घ्या. इथं Cl म्हणजे अपोजिट साईडला काय आहे Cl असेल म्हणजेच क्लोरीन, याला म्हणू आपण ट्रान्स. याला काय म्हणू? ट्रान्स. ते सिस आणि ट्रान्स तुम्हाला एकदा विचारलेलं होतं. नंतर बघा नंतर आहे थेरीज ऑफ बॉन्डिंग, ज्याच्यावर हर वर्षी प्रश्न येतो. हे 2 प्रकारचे आहेत. एक आहे तुमची VBT आणि दुसरी आहे तुमची CFT. काय आहे? VBT आणि CFT. VBT म्हणजे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आणि CFT म्हणजे क्रिस्टल फील्ड थेरी. 2 प्रकारच्या थेरी आहे. एक VBT म्हणजे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आणि दुसरी CFT म्हणजे क्रिस्टल फील्ड थेरी. त्याच्यामध्ये बघा VBT, जी आपली VBT आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. तर हे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवाल, जर NH3 असेल आणि सायनाइड असेल तर येतात स्ट्रॉंग फील्ड. काय येतात? स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. आणि बाकीचे असतील समजा क्लोरीन ब्रोमीन जे बी असतील आयोडीन, हे येतात वीक फील्ड लिगॅंड. काय येतात? वीक फील्ड लिगॅंड. इन जनरल जर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतील तर होईल तुमची पेअरिंग. काय होईल? पेअरिंग. इलेक्ट्रॉनची पेअरिंग. कोणाची? इलेक्ट्रॉनची. आणि इथं पेअरिंग होणार नाही. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवाल. जर सायनाइड आणि अमोनिया लागला असेल, अमाइन लागला असेल तर ते स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहेत आणि काय होईल? पेअरिंग. बाकी जर लागले असतील याच्या व्यतिरिक्त तर काय होईल? वीक फील्ड लिगॅंड.